नमस्कार मंडळी, आज मी वड्या भाकरी बनवत आहे. काय यार, लोकांचे पण प्रकार असतात. काही जणांना खाण्याचं पडलेलं असतं तर काही जणांना बनवण्याचा नाद असतो. त्यातली मी आहे. मला खायचं कमी आणि बनवायचा भयंकर नाद आहे. सो आज त्याच शोधामध्ये मी पहिल्यांदाच वड्या भाकरी बनवत आहे, कारण माझी मम्मी आली आहे माझ्याकडे. सो त्यासाठी मी हिरवी मिरची, नारळ, लसूण, कोथिंबीर आणि थोडासा अद्रक घेतलेला आहे आणि तो छान त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. कारण हीच पेस्ट आपण वड्या बनवण्यासाठी आणि आमटी बनवण्यासाठी यूज करणार आहे. सो एका कढईमध्ये थोडंसं जिरे मोहरी ॲड केलेलं आहे आणि त्यानं छान तडतडल्यानंतर मसाला हा टाकायचा असेल तर टाकू शकता. मी टाकते कारण फक्त वड्या जरी तुम्ही सेकंड डेला खाल्ल्या चपातीसोबत किंवा कशासोबत पण त्याला एक छान टेस्ट येते. सो मी थोडासा मसाला टाकलेला आहे, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि ह्याच्यामध्ये हळद टाकून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि याच्या आपल्याला बेसन जसं करतो ना सेम तशा वेमध्ये आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा की याच्यात गाठी नाही झाल्या पाहिजे, कारण गाठी झाल्या तर ते पीठ होतं. सो छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे छान शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं ऑइल लावून घ्या. ऑइल लावल्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करा आणि ही माझ्या आईनं थापून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याला छान अशा वड्या पाडलेल्या आहेत. सो आणि ह्याच्या ज्या कढईमध्ये मी हे बनवलं होतं त्याच्यामध्येच मी गरम पाणी करायला ठेवले, कारण ते मी आमटीमध्ये यूज करणार आहे. सो एका पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल घेतले, त्याच्यामध्ये जिरे मोहरी जो मसाला आपण बनवून ठेवला होता तो मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर काळा मसाला, सुहाना मसाला, चवीपुरतं मीठ आणि जे आपण आमटीसाठी पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. मग झालं, बघू शकता. सो असं माझं वड्या भाकरीचं जेवण झालेलं आहे. खरं सांगते, खूप अप्रतिम, नॉनव्हेजलाही फिकं पाडेल असं हे वड्या भाकरीचं जेवण. थँक्यू सो मच.